तर कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारलाय। त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवरती याचा मोठा परिणाम दिसून येईल। तर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। तब्बल 24 तास सेवा बंद राहणार असून आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएनं स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर आयएमएनं रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे। तर कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात पुण्यातील ससून रुग्णालयात आयएमएम आणि एमएआरडीच्या विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केलं। आयएमएनं 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे कल्याणमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे। कल्याणकरांनी या अमानवीय घटनेच्या विरोधात साई चौक, खडकपाडा इथं एकत्र येत मेणबत्त्या प्रज्वलित करून या घटनांचा निषेध केला। दरम्यान आरोपींना अटक करून लवकरात लवकर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली। तसंच कायद्यात बदल करून फाशीची शिक्षा द्यावी, महिलांना सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी केली। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला डॉक्टर सहभागी झाले होते। तर कोलकात्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जळगावामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च पुकारलाय। यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि डॉक्टर मार्चमध्ये सहभागी झाले होते। दरम्यान भाजप आमदार सुरेश भोळेंसह भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते। ज्या दवाखान्याला, ज्या हॉस्पिटलला आम्ही आमचं सगळं मानतो, सगळे सण त्योहार सगळं सोडून तिकडे आमची जितकी होऊ शकते तितकी आम्ही सेवा देतो, त्या ठिकाणी एवढी वाईट बातमी होऊ शकते आम्हाला कधी कल्पना पण नव्हती। आणि हे जे झालंय तर अक्यूजला जेवढं जास्त मोठा दंड असते तेवढा दिला पाहिजे असं आमची मांग आहे। ज्या दवाखान्याला, ज्या हॉस्पिटलला आम्ही आमचं सगळं मानतो, सगळे सण त्योहार सगळं सोडून तिकडे आमची जितकी होऊ शकते तितकी आम्ही सेवा देतो, त्या ठिकाणी एवढी वाईट बातमी होऊ शकते आम्हाला कधी कल्पना पण नव्हती। आणि हे जे झालंय तर अक्यूजला जेवढं जास्त मोठा दंड असते तेवढा दिला पाहिजे असं आमची